हिंजवडी शिवाजीनगर जो IT पार्कच्या भागातील आणि लाखोच्या संख्येने जे प्रवासी किंवा पुणेकर नागरिक प्रवास करीत असतात, वाहतूक कोंडीमुळं त्यांना अतोनात त्या ठिकाणी मानसिक त्रास होतो. यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. आता या योजनेचं सुरक्षा यंत्रणेची तपासणी पूर्ण झालेली आहे. सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहे. असं असताना मान हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो कुणासाठी थांबवली आहे हा प्रश्न पुणेकर प्रवाशांच्या मध्ये पडलेला आहे. ज्या वेळेला या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालं त्या वेळेला जे काही कालावधी ठरवलेला होता त्याच्यामध्ये मार्च 2025ला हा पूर्ण प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचं तारीख त्या ठिकाणी ठरलेली होती. त्यानंतर मार्च 2025 संपली, सप्टेंबर 2025 संपली, डिसेंबर 2025 संपली, मार्च 2026 संपली आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये येऊन हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा हा 31 मे अखेर आणि दुसरा टप्पा हा 15 जुलै अखेरपर्यंत सुरू होईल अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र पहिल्या टप्प्याचं उद्घाटनसुद्धा 31 डिसेंबरला झालं नाही. 15 जूनला दुसरा टप्पा होता तोसुद्धा पूर्ण झाला नाही आणि आज 15 जुलै जी शेवटची डेडलाईन या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली होती ती 15 जुलैसुद्धा आज संपलेली आहे. तर जर पहिल्या टप्प्यातलं काम जर पूर्ण झालेलं असेल तर ही कुणासाठी थांबवली आहे? कारण भारतीय जनता पार्टीला सातत्याने प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा ही जी त्यांची परंपरा आहे त्यासाठी थांबवली का? माझी पुणेकरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीला एक विनंती आहे की अर्ध्या टप्प्याचं उद्घाटन करू नका. पुणेकरांच्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतनं त्राण करण्यासाठी तुम्ही हा पहिला टप्पा जो आता झालेला आहे ताबडतोब तो सुरू करा आणि ज्यावेळेला दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होईल त्यावेळेला त्याचं उद्घाटन करा, त्याचा इव्हेंट करा. तुमच्या इव्हेंटसाठी पुणेकर प्रवाशांना वेटीला धरू नका अशी मी या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो. आणि सातत्याने भाजपचं केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल हे सातत्याने पुणेकरांना दुटप्पी वागणूक द्यायचं काम करतात. या उलट पुणेकरांनी भाजपला गेल्या 10 वर्षांमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि महापालिका असेल या सर्व निवडणुकीमध्ये भरभरून मतं दिली, परंतु पुणेकरांच्या विकासासाठी सातत्याने भाजपने पुणेकरांना दुय्यम वागणूक दिली आहे. ती थांबवावी